विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी सैफल नदाब। आपण पाहतात विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। दिनांक 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिवस हा नवी मुंबईमधील दिव्यांग सामाजिक संस्था यांच्याकडून विष्णू भावे नाटक सभागृह वाशी येथे सादरीकरण्यात आला। सर्वप्रथम महापुरुष यांच्या फोटोला पुष्पहार घालून मान्यवरांचं अभिवादन केलं। सुरुवातीला बालकलाकार निधी जपकार समक्ष जपकार यांच्या संस्कृतीचा कार्यक्रम पार पाडला। या बालकलाकारांनी भक्तिगीते अभंग भीमगीत गाऊन रसिक प्रेक्षकाची मने जिंकली। त्यानंतर मान्यवर आमदार संदीप नाईक व सहकारी यांच्या हस्ते गरजू दिव्यांग व्यक्तीला व्हीलचेअरचे वाटपही करण्यात आलं। दिव्यांग दिवसाच्या शुभेच्छा देताना मान्यवर आमदार संदीप नाईक म्हणाले की दिव्यांगाची खरीच मदत करायची असेल तर सामाजिक बांधिलकी जपून मदत करणे काळाची गरज आहे। या कार्यक्रमाच्या वेळी मंचावर उपस्थित माननीय नगरसेवक अमित मेडकर, सिद्धराम मोहोळ, निशांत भगत, महेश खरे, बाळासाहेब मिर्जे, अनंता जपकार, सुरेश अविवले याची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिन गायकवाड यांनी केलं। सदरील कार्यक्रमात महादेव वाघमारे, तुकाराम कदम, राहुल शेळगे यांनी प्रश्न घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला। नवी मुंबई प्रतिनिधी रणजित तायडे। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, आमच्या चॅनलला पुढे वाढवा। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की ट्रायसिकल काढण्यासाठी थोडी मदत करावी। मी लाभार्थ्यांची नाव घेतो सगळ्यांना वरतून आता। अल्ताफ शेख याच्यानंतर आपल्याला आहे, अल्ताफ शेख घेऊन गेलेले। अल्ताफ शेख खान साहब बैठ के लीजिए। सन्माननीय व्यासपीठ उपस्थित माझे सगळे बंधू आणि भगिनी, आज जागतिक दिव्यांग दिन आपण निमित्ताने सर्व जमलेलो आहोत। अतिशय उत्साही वातावरणामध्ये आपण या विश्वनाथ भवन नाट्यगृहामध्ये बसला। मी प्रथमतः जाणती व्यक्ती आहे ज्यांनी आपल्याला धम्मदानाच्या माध्यमातून आपल्याला योग्य सहकार्य करण्याची जी भूमिका त्यांनी केली त्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो। जीवनामध्ये प्रत्येक माणूस जन्माला येईल, मृत्यू अटल आहे, पण जाता जाता आपण काहीतरी देणं लागतो। ज्या समाजामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्याचं काम आपल्या सर्वांचंच आहे। मी तुम्हाला उदाहरण देईन। माणूस जेव्हा जीवनात सुखी कधी असतो, प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाला मिळत नसते, पण त्याचं सुख कशात आहे हे सांगण्याची माझ्या बालपणाची गोष्ट मला आठवते की माझ्या वडिलांना मी विचारलं होतं, बाबा सुख कशात आहे? तर बाबा मला वाटते सुख कशात आहे हे सांगण्यापेक्षा मी तुला 2 प्रश्न विचारतो, त्या 2 प्रश्नाचं उत्तर दे, तुला ऑटोमॅटिक सुख तुला मिळेल। पहिला प्रश्न बाबांनी मला केला, बेटा तू तुझ्या जीवनामध्ये तुला किती लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्याची यादी म्हणून। की माझ्या जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये काम शाळा शिकत असताना क्लास जीवनातला नवमुंबईतल्या रहिवासीच्या जीवनात अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे। या ठिकाणी तर वाघमारे साहेबांचं मी पण या ठिकाणी कौतुक करेन। माणसाला एकत्र करणं फार कठीण गोष्ट आहे आजच्या जगामध्ये। दिव्यांगांना एकत्र करणं हे महाकठीण काम आहे। ते महाकठीण काम आपण केल्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो। तर पूर्वी दिव्यांगाला आपण म्हणायचे, तर आमदारजी आठवले साहेबांच्याकडे खताही दिव्यांग होते, अपंगाऐवजी दिव्यांग असा शब्द वापरला। अपंग म्हटल्यानंतर त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे
शरीरातला एखादा भाग नसलेला, कमकुवत असलेला तो अपंग, ही जी भावना लोकांच्या मनामध्ये होती आणि त्या प्रत्यक्ष माणसाला त्याचं ते अतिशय वाईट वाटायचं. पण ते असं होता कामा नये, समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे म्हणून या ठिकाणी केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि अपंगाऐवजी दिव्यांग हे शब्द दिला. मला नवी मुंबई महानगरपालिकेच्या देखील प्रशासनाचं मी कौतुक करून मध्यंतरी त्यांनी दिव्यांग लोकांना या ठिकाणी त्यांच्या व्यवसायासाठी उपलब्धता निर्माण केली आणि त्यांना दिली गेली. आम्ही जी आपण यासाठी पुढाकार घ्या तर म्हणजे आणखी पुन्हा देखील सर्वेक्षण होण्यासाठी आपण लोकांचं दिव्यांग लोकांचं झालं. जागतिक दिव्यांग दिवसानिमित्ताने सर्व आमचे दिव्यांग भाऊ बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो. असं आपल्याला माहीत आहे की गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग दिवस हा ही आमची जी दिव्यांग सामाजिक संस्था नवी मुंबई याचे जे अध्यक्ष श्री महादेव वाघमारे साहेब यांच्या माध्यमातून साजरी ते नेहमी कार्यक्रम घेत असतात. यावर्षी देखील खूप चांगला कार्यक्रम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आज विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या संस्थेच्या मार्फत सर्व दिव्यांग व्यक्तींना सायकल वाटप, व्हीलचेअर आणि कुबडे हे सर्व देण्यात आलेले आहे. त्याबद्दल मी त्यांना खूप खूप आभार व्यक्त करतो. असंच चांगलं कार्य या संस्थेच्या माध्यमातून वर्षानुवर्ष चालू राहील असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि त्याचसोबत आज आमचे इथले माजी आमदार श्री संदीपजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून या संस्थेला 1 लाख रुपयाची निधी त्यांना देण्यात आली, जेणेकरून त्या निधीच्या मार्फत ही संस्था ज्या संस्थेचे दिव्यांग सदस्य आहेत त्यांच्यासाठी अजून काही कामं करायचं असतील तर त्या निधीचा ते वापर करू शकतात. त्याबद्दल मी गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचा पण खूप खूप आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये आपण माध्यमातून आज आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित ज्येष्ठ समाजसेवक आणि आमचे वडिलांचे मित्र आणि माझ्यासाठी देखील एक आदर्श म्हणून उपस्थित श्री सिद्धरामजी ओळ साहेब, ज्येष्ठ समाजसेवक खैरे साहेब, माझे मित्र निशांतजी पाटील साहेब, सुरेशजी आयवले साहेब, श्री बंधू म्हात्रे साहेब आणि ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व आज इथे उपस्थित आहेत तसे या संस्थेचे अध्यक्ष श्री महादेव वाघमारे साहेब. सर्वप्रथम मी आपण सर्वांना या दिव्यांग दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. तसं आपल्या सर्वांना माहित आहे की सिकंदर वाणी साहेब आपण कुठे आले आपण तिथे थांबा. यानंतर पप्पू सिंग आप किधर है? आप उधर देखिए. जाते हे भेटीच्या निमित्ताने आपण यामध्ये हातभार अशी विनंती आहे. पप्पू सिंग यानंतर व्हीलचेअर देखील थोड़ी मदद करा करना. पप्पू सिंह आप आगे हैं. उसके बाद अल्ताफ शेख आप भी आगे आइए. अल्ताफ शेख जी. वैशाली शेडगे व्हीलचेअर यांना देखील विनंती आपण देखील पुढे यावं. वैशाली प्रीती म्हटलं तर आतापर्यंत जेवढ्या कोणत्या योजना आहेत तर सर्व योजना आम्ही तुमच्या सर्वांच्या सहकार्याने बेलापूर पासून तर पूर्ण नवी मुंबई जेवढे काही दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्या घराघरापर्यंत प्रत्येक व्यक्तीचे जेवढे दिव्यांग आहेत त्यांचे सर्वांना एकत्र आणण्याचं मोठं काम महादेव वाघमारे साहेब. खान साहब बैठ लीजिए.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.